नमस्कार मित्रांनो, मी आहे अजिंक्य मर्ते, मुंबई पोलीस. तर मी जे अभ्यासाला टाइम टेबल वापरला होता तो आज तुम्हाला शेअर करणार आहे. तर इफेक्टिव्ह अभ्यास कसा करावा आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज तुम्हाला टाइम टेबल मी माझं शेअर करतो. तर सकाळी 9च्या अगोदर तुमचं ग्राउंड झालं पाहिजे, तुमचं ब्रेकफास्ट झालं पाहिजे आणि तुमचं अंघोळ सुद्धा झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही 9च्या अगोदर उरकून घ्या. तुम्ही 5ला उठा, 6ला उठा, तुम्ही 9च्या अगोदर हे कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे. 9 ते 10:30, 9 ते 10:30 काय करायचं आहे, तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे टाइम लावून. टाइम लावून का? कारण की तुम्हाला परीक्षेला टाइम लावूनच प्रश्नपत्रिका सोडवायची असते. त्यामध्ये तुम्हाला OMR शीटमध्ये सोडवायचे आहे. त्यामुळे काय होईल, OMR शीटवरती तुमचं काय चुकते, तुमचे गोल चुकतात का हे सुद्धा तुम्हाला समजेल. आणि तुम्हाला खात्रीशीर जेवढे प्रश्न येतात तेवढेच प्रश्न सोडवायचे आहे, जेणेकरून की तुम्हाला खात्रीशीर अंदाजे मार्क किती पडतात हे तुम्हाला समजेल. तुम्ही ठोकून उत्तर लिहायचे नाही, कारण की ठोकलेली उत्तर कधी बरोबर येतील, कधी चुकीचे येतील. त्यामुळे जे तुम्हाला योग्य उत्तर येतात तेच उत्तर लिहायचे. आणि जर कमी मार्क पडले तर टेन्शन घ्यायचं नाही, कारण की आपलं 10:30 ते 12 दीड तास हे आपलं प्रश्नपत्रिका विश्लेषण करायचं आपल्याला. प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे काय असतं, जो आपण पेपर सोडवला त्यात आपले काय चुकलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. कोणता टॉपिक चुकलेला आहे तो बघायचा आहे. तो टॉपिक आपल्याला त्या पुस्तकातून करायचा आहे. समजा जीकेचा टॉपिक एखादा चुकला तर तो टॉपिक, समजा नदी प्रणालीमधून चुकला, महाराष्ट्रातील मोठी नदी कोणती, तर नदीखोऱ्याबद्दल चुकलं की हा नदीखोरा या भागात आहे, तर ते आपण करून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातील उंच पर्वत चुकलेलं आहे तुमचं, तर उंच पर्वत लांबीनुसार लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जीकेच्या पुस्तकातून करायचं आहे. असं तुम्ही प्रश्नपत्रिका विश्लेषण करू शकतात. मराठी व्याकरणचं सुद्धा तसंच करू शकतात. तुमचं शुद्धलेखन चुकलं तर शुद्धलेखन तुम्ही ते बघायचं, आपलं कोणतं शुद्धलेखन चुकलेलं आहे. आणि त्यासाठी एक वही तयार करायची आहे. एक मराठीसाठी एक वही तयार करायची आहे, जीकेसाठी तयार करायची आहे, एक गणितासाठी तयार करायची आणि एक बुद्धिमत्तेसाठी तयार करायची, जेणेकरून तुमच्या 4 वह्या तयार होतील. आणि जे चुकलेले प्रश्न असतील ते त्या वहीत असतील. आणि चुकलेले प्रश्न आपल्याला परीक्षेला रिव्हिजन करायला सोपे पडतात, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यानंतर 12 ते 1 मध्ये आपण जेवण करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मोबाईल पण वापरू शकतो. 1 तास दिलेला आहे. 1 ते 2 मध्ये आपण काय करायचं आहे, जेवण झाल्यानंतर आपण लगेच झोपणार तर नाही, तर आपण त्यावेळी काय करायचं, आपण गणित सोडवायचं आहे. गणितामध्ये आपण काय दुपारी का घेतलेलं आहे, कारण की दुपारी आपल्याला अभ्यास होत नाही. आपण जेवण झाल्यानंतर सुस्त असतो. त्यामुळे सुस्तीत आपण गणित केल्याने आपलं माइंड जरा फ्रेश होतं. त्यामुळे आपण गणित करायचं आहे. 2 ते 3 काय करायचं आहे, 2 ते 3 आपल्याला झोप घ्यायची, आपल्या शरीराला आराम द्यायचे. कारण की आपली बॉडी जर आराम घेतले तरच रिकवर होते, कारण की आपण ग्राउंड सुद्धा करतो. त्यानंतर 3 ते 4 हे मराठी व्याकरण करायचे. मराठी व्याकरणाचे पण मी 2 पाठ पाडलेत. एक मराठी शब्दसंग्रह आणि एक मराठी व्याकरण. मराठी शब्दसंग्रहामध्ये काय येतो, तर पाठांतराचा विषय येतो. त्याच्यामध्ये सिद्ध शब्द, साधित शब्द, फारसी शब्द, अरबी शब्द, शुद्ध लेखन, वाक्यप्रचार, म्हणी, लेखक व त्यांची पुस्तके, पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांचे घरटे वगैरे, प्राण्यांचे घर, हे सर्व जो पाठांतराचा विषय आहे, प्राण्यांचे आवाज, हे सर्व पाठांतराचा विषय आहे तो दिलेला आहे. म्हणजे मराठी शब्दसंग्रह हा अलग आपल्याला करायचा आहे मराठीमध्ये. आणि जे वाक्यप्रचार, जे विभक्ती आहे, अलंकार आहे, जे पुढचं स्टार्टिंगचं दिलेलं आहे, तो आपल्याला अलग पाठ करायचा आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला 1 तास द्यायचा आहे, 3 ते 4. त्यानंतर 4 ते 5 ला काय करायचं आहे, आपण अभ्यास करून कंटाळलेलो असतो, म्हणून 4 ते 5 आपल्याला काय करायचं आहे, बुद्धिमत्ता द्यायची आहे, रिझनिंग बुद्धिमत्ता. त्यानंतर 5 ते 6 आपण वर्कआउट करायचं. आपल्याला जिमचं वर्कआउट करायचं असेल तर आपण जिमचं वर्कआउट करायचं आहे. आणि 6 ते 7 आपण टाइमपास करू शकतो. किंवा जर तुमचा अभ्यास सकाळपासून कंप्लीट झाला नसेल तर तो तुम्ही करू शकता. तुम्हाला टाइमपास करायचा तर टाइमपास पण करा, तुम्हाला फिरायचं असेल तर फिरू शकता. आपला त्यावेळी जो सकाळपासून अभ्यास कव्हर झाला नसेल तर तो करू शकता. 7 ते 7:30 मराठी शब्दसंग्रह खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की या विषयात पोरांना मार्क मिळत नाही. भरपूर मुलं ओव्हर कॉन्फिडन्स होतात, मराठी शब्दसंग्रह डायरेक्ट परीक्षेला सोडतात. तर तुम्ही तसं करू नका. मराठी शब्दसंग्रहाला स्पेशली अर्धा तास द्या, कारण की 2 ते 3 मार्क तुमचे इतरांपेक्षा चांगले पडू शकतात. कारण की 100पैकी 7 ते 8 विद्यार्थी असे असतात की त्यांचे मराठी शब्दसंग्रह सर्व बरोबर असतात.
त्यामुळे तुम्हाला 7 ते 8 विद्यार्थ्यांमध्ये यायचं असेल तर तुम्हाला मराठी शब्दसंग्रहासाठी एक स्पेशल टाइम द्यायला लागलं. 7:30 ते 8, 7:30 ते 8 आपल्याला करंट अफेअर करायचं आहे. करंट अफेअरसाठी आपण यूट्यूबला दिवा जाधवर सरांचं युनिक अकॅडमीचं चॅनल आहे, त्यामधून करू शकता. ते महिन्याचे एक व्हिडिओ टाकतात. 12 महिन्याचे 12 व्हिडिओ, एक तासाचे व्हिडिओ असतात. तर तुम्हाला इथे अर्धा तास दिलेला आहे. अर्धा तास तुम्ही करा. आज अर्धा तास अर्धा व्हिडिओ, उद्या बघा. असं करून तुम्हाला 2 दिवसात एक व्हिडिओ म्हणजे 1 महिन्याचा करंट अफेअर आपला कंप्लीट होईल. त्यानंतर 8 ते 9 करंट अफेअरमध्ये आता तुम्हाला सांगायचं राहिलं की त्यांचं एक पुस्तक सुद्धा येते. ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. आपल्याला रिव्हिजनसाठी चांगलं पडते. त्यानंतर 8 ते 9 मध्ये आपण जेवण करायचं आहे. आपल्याला फॅमिलीला टाइम द्यायचं आहे. आणि 9 ते 9:45 हे जीके करायचे. जीकेला फक्त 45 मिनिटं दिलेले आहेत, कारण की जीके तुम्ही कितीतरी केला तरी तो व्यर्थच आहे. जीके मध्ये सर्वांनाच चांगले मार्क पडत नाही. सर्वांनाच म्हणजे कोणालाच जास्त मार्क पडत नाही. जास्त मार्क कोणाला पडतं, कशामध्ये घ्यायचे असतात, आपल्याला या 3 विषयामध्ये घ्यायचे असतात. मराठी, बुद्धिमत्ता आणि गणित या 3 विषय आपले परफेक्ट करायचे. त्यामध्ये आपल्याला 75 पैकी 75 मार्क कसे मिळवता येईल याकडे लक्ष द्यायचे. कारण की जीके मध्ये आपण 25 पैकी 15 जरी मिळवले तर ते इनफ आहे. 25 पैकी 15 म्हणजे तुमचा 90 स्कोर जातो आणि 75 पैकी 75 90 स्कोर आरामात जातो. त्यामुळे 3 विषयाकडे लक्ष द्या. त्यानंतर 9:45 ते 10:30 जेवढं तुम्ही सकाळपासून वाचलेलं आहे तेवढं तुम्ही रिव्हिजन करा. तुमचं कुठे काय चुकलेलं आहे का, काय चुकलेलं आहे का, म्हणजे तुमचा डबल रिव्हिजन होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल. हा आपला टाइम टेबल आहे. जर तुम्ही हा टाइम टेबल फॉलो केला तर मला तर असं वाटत नाही की तुम्हाला 80च्या खाली तरी मार्क पडतील. तुम्हाला 85च्या वरती 101% मार्क पडतील. तुम्ही या टाइम टेबलमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. या टाइम टेबलमधून बाहेर पडायचा प्रयत्न करू नका. हा टाइम टेबल मी स्वतः बनवलेला आहे आणि मी स्वतः त्याला फॉलो केलेला आहे आणि मी पोलीस झालेलो आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही हा टाइम टेबल फॉलो केला तर मला तरी वाटतं की तुम्ही चांगलेच मार्क मिळवणार. तर अशाच युजफुल व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.